व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आलाय। राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठीची खबरदारी घेण्यात आली आहे। गॅस कंपनीकडून गॅस सिलेंडर विक्रेत्यांना अशा सूचना करण्यात आल्यात। व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद झाल्यानं व्यावसायिकांची मात्र चिंता वाढली आहे। महिन्याला 1000 कॉमर्शियल सिलेंडरची रिक्वायरमेंट असते। आता जे कंपनीकडनं इंडिकेशन वर्बली मिळाले की ते आम्हाला कॉमर्शियल सिलेंडर देणार नाही। आम्हाला सुद्धा या परिस्थितीबद्दल व्यवसाय कुठे जातील, काय करतील, आम्हाला सुद्धा या गोष्टीची चिंता आहे। पण मला वाटतं व्यापाऱ्यांना सुद्धा याचा अल्टरनेटिव्ह शोधावा लागेल। पुढची बातमी पाहत, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर महागलेले आहेत। अमेरिका आणि इराण युद्धाचा भारतीयांना चांगलाच फटका बसतोय। घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ही 60 रुपयांनी वाढलेली आहे। व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी महागलाय, तर आजपासूनच नवे दर लागू होणार असल्याची शक्यता आहे। कोल्हापुरामध्ये आता गॅस टंचाई वाढलेली दिसत आहे, कारण नागरिक आता गॅस घेण्याची आपली गडबड करत आहेत। गेल्या काही दिवसापासून चाललेल्या युद्धाचे सावट आता हे कोल्हापूरच्या दिशेने चाललेलं आहे, कारण गॅस तुटवडा झाला तर काय होईल माहित नाही। तुमचा गॅस संपला आणि कधीवर मिळाला? मला गॅस संपल्यानंतर आता एक 15-20 मिनिटांनी मिळाला। ऑनलाईन बुकिंग पण होणार झाले, पूर्ण हे बंद पडले त्यांचं। आणि आम्हाला आता इथं अचानक असा त्रास झालाय की इमर्जन्सी आता डबे वगैरे घरी द्यायचे आहेत, नोकरीवर कामाला जायचं आहे, तर अचानक हा त्रास आम्हाला आता अचानक झालेला आहे। सामान्य नागरिकांना त्रास होत आहे युद्धाचा। आता गॅसचे दरही वाढलेले आहेत, काय किती दर वाढला आणि कसा वाढला? अगोदर 856 होता, आता 916 रुपये झालाय। सकाळपासून घ्यायला गिराईक भरपूर आहे का? करते ऑनलाईन बुकिंग व्यवस्थित चालू आहे? ऑनलाईन बुकिंग काय चालू असतं, तरी पण कशाचा? कंपनीने काय केलं माहितीये, 21 दिवसाचा नियम आणि 30 दिवसाचा नियम केला अचानकच, त्यामुळे लोकांची जरा कोचंबना व्हायला लागली। युद्धाची आता पार्श्वभूमी जरी बाहेर आखाती देशात असली तरी आपला त्याचा परिणाम कोल्हापुरातील गॅस सिलेंडरवर होताना दिसत आहे। कारण नागरिकांना 21 दिवसानंतर सिलेंडर मिळत होते, ते आता शासनानं 30 दिवसाचं बुकिंग केल्यामुळे नागरिकांनी आता गडबड केली आहे आणि आपले प्रत्येकाला सिलेंडर घ्यावं अशी गडबड झाली आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। दरम्यान गॅस सिलेंडर आता महागलेले आहेत। आपण दर पाहतोय, मुंबईमध्ये पूर्वीचे दर होते 853 रुपये, नवे दर आहेत 916। दिल्लीमध्ये 852 रुपये आधीचा दर होता, तर आता दर आहे 912 रुपये। चेन्नईमध्ये पूर्वीचे दर 879, तर आताचे दर आहेत 930। कोलकातामध्ये 868 हे पूर्वीचे दर होते, तर आताचे दर आहेत 928। घरगुती गॅस सिलेंडरचं वजन होतं 14 किलो, तर आता जुनी किंमत होते 856 रुपये। व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वजन आहे 19 किलो, जुनी किंमत 1785 रुपये। नवी किंमत घरगुती गॅसची आहे 916 रुपये, दरवाढ 60 रुपयांची झाली आहे। तर व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवी किंमत आहे 1899 रुपये, म्हणजे जवळपास दरवाढ 114 रुपयांची झालेली आहे। दरम्यान गॅस वितरणाबाबत कोणकोणत्या सूचना देण्यात आल्यात त्या सुद्धा पाहूयात। 2 गॅस सिलेंडर वितरणामध्ये किमान 21 दिवसांचं अंतर असावं। गॅस वितरणासाठी ओटीपी प्रणाली अनिवार्य आहे। ग्राहकांची काटकसरीनं गॅसचा वापर करावा। व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण तात्पुरतं बंद करावं। भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडियन गॅस कडून वितरण होणार आहे। खासगी कंपन्यांकडून गॅस पुरवठा बंद होईल। मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवून ठेवण्यावरती निर्बंध असतील।